सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 71 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग रोहितनं संग्राम राजशिर्केचा खूप अपमान केला आणि आजपर्यंत त्याच्या जिव्हारी लागला नव्हता इतका तो अपमान संग्राम राजशिर्केच्या जिव्हारी लागला आणि त्यानं रोहितचा बदला घ्यायचं ठरवलं. आणि इकडे दुपार संपून गेली आणि सपना राहुलच्या खोलीकडे निघाली. तशी दरवाजातच थांबली आणि म्हणाली, राहुल मी आत येऊ का? आणि राहुलने लॅपटॉपमधून डोकं काढलं आणि म्हणाला, कशाला? आणि सपनाच्या हातात बघितलं त्यानं तर त्याच्या कपड्यांचे बंडल होते तिच्या हातात. आणि ती म्हणाली, तुमचे कपडे ठेवायचे होते. आणि तो उठला, तिच्याजवळ गेला आणि तिच्या हातातून ते सगळं घेतलं आणि म्हणाला, तुला सांगितले ना माझी कामं करू नको, तरीही का माझ्या मागे पुढे करतेस? सपना म्हणाली, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी करताच की. आज मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात, माझ्यासाठी चिंचा आणल्यात, मग त्याच्याबद्दल हे थोडंसं थँक्यू. आणि राहुल नाराज होत माघारी फिरला आणि कपाटात ते सगळे कपडे ठेवायला लागला. आणि सपना म्हणाली, राहुल अहो, पॅन्ट डाव्या बाजूला आणि शर्ट उजव्या बाजूला असं ठेवा ना, आणि सगळे रुमाल एका कोपऱ्यात आणि सॉक्स पण. आणि तो तिला म्हणाला, तुला काय करायचं, तू जा ना इथून. सपना म्हणाली, मला माहीत आहे ना, म्हणून मी म्हणते. आणि असं ठेवलं तरच तुम्हाला लवकर सापडतात, नाहीतर पुन्हा शोधत बसता. आणि आता ती जात नव्हती म्हणून तिनं सांगल तसं राहुलनं केलं आणि म्हणाला, आता खुश, आता जा. आणि सपना हसत निघून गेली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवायला लागली, कारण यावेळी त्याला कॉफी हवी असते, तिला माहीत होतं. मग तिथं राणी आली आणि म्हणाली, ताई काय करताय आणि तुम्ही कशाला करताय, मला सांगा ना, मी करून देते. आणि सपना म्हणाली, माझ्यासाठी काही लागलं तर नक्की सांगेन, पण आता हे मी राहुलसाठी करते ना. आणि राणी, ते मला कधी माफ करतील गं? आणि राणी म्हणाली, तुमची हरकत नसेल तर तुम्ही बनवलेली कॉफी मी घेऊन गेली तर चालेल. आणि मी बोलते राहुल दादांशी. आणि खरं सांगायचं तर राहुल दादा हिरा आहेत, हिरा. बघा ना, इतके चिडले तुमच्यावर तरी पण त्यांच्या कर्तव्यात 1% चुकत नाहीत. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, तुमच्यासाठी चिंच आणणं, हे किती छान आहे ना ताई, नाहीतर माझं नशीब. असं म्हणून राणी उदास झाली. आणि सपना म्हणाली, मी काय करू गं तुझ्यासाठी, सांग ना. ज्याचं त्याचं प्रेम त्याला मिळालेलं बरं असतं. माझं प्रेम माझ्यावर रुसलं आहे आणि तुझं तुझ्यापासून दूर पळतं आहे. पण उद्याची काय तयारी करायची ते आपण उद्या ठरवूया. आणि उद्या रोहित भाऊजींना अजिबात सोडू नकोस, ते जे काही म्हणतील ना ते ऐक. आणि मी काय म्हणते राणी, एकतर्फी तर एकतर्फी. अगं पण संसाराची सुरुवात तरी होऊ दे, काय हरकत आहे? त्यांनी तुला वचन दिले ना, तर मग ही पुरुष मंडळी हळूहळू विरघळतेच आणि गुंतेल मन तुझ्यातही त्यांचं हळूहळू. मग राणी हसली आणि म्हणाली, ते बघूया उद्या, पण आता मी मात्र तुमच्यासाठी प्रयत्न करेल. असं म्हणून ती कॉफी घेऊन राहुलकडे गेली आणि त्याच्यासमोर कॉफी पकडून हसून म्हणाली, राहुल दादा तुमच्यासाठी कॉफी. आणि राहुलनं तिच्याकडे बघितलं आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मनातच म्हणाला, काय गोड मुलगी आहे, तिच्या सगळ्या वेदना लपवते आणि सतत हसतमुख राहते. कुठून इतक्या लहानपणी इतका शहाणपणा आला हिच्यात कुणास ठाऊक. आणि तो बिंडोक रोहित तिला समजून घेत नाही. आणि नाहीतर ती एक सपना, इतकी वयानं मोठी असूनही समज कमीच. आणि मग त्यानं कॉफी घेतली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, थँक्यू. आणि राणी, मला खूप गरज होती कॉफीची, तुला कसं कळलं? असं म्हणून त्यानं कॉफी तोंडाला लावली. आणि राणी म्हणाली, राहुल दादा मला नाही कळलं, सपनाताईंना कळलं की तुम्हाला कॉफी हवी आणि त्यांनीच बनवली, मी फक्त आणली. शेवटी तुम्हाला काय हवं आणि केव्हा हवं हे त्यांना जास्त कळतं. तसं राहुलनं तोंडाचा कप बाजूला काढला आणि बाजूला ठेवणार इतक्यात राणीनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, राहुल दादा
कशाचा इतका राग? झालं गेलं विसरून जा ना आणि नव्या आयुष्याला सुरुवात करा. कारण तुम्हा दोघांनाही नवीन आयुष्य सुरू करण्याचं निमित्त मिळालेलं आहे, ते छोटूसं क्यूट बाळ. आणि तुम्हाला काय वाटतं? बाळाला जन्म दिल्यानंतर सपनाताई इथून जातील आणि आईपासून दूर राहिल्यानंतर बाळ खुश राहील का हो? त्या बाळाला वाढवणं हे तिथून पुढचं महत्त्वाचं आणि खूप अवघड काम असतं दादा. आणि बाळाला आईचं बाबाचं दोघांचं प्रेम मिळणं खूप महत्त्वाचं. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्कीच कळतं आहे. आता सपना हे सगळं दरवाजाच्या बाहेर उभं राहून ऐकत होती आणि राणीचा चांगुलपणा तिला समजत होता. आणि राहुल म्हणाला, तरीही राणी, मला आता ती मुलगी माझ्या आयुष्यात नको. तुला माहीत नाही मी कोणत्या अवस्थेतून गेलो होतो लग्न झाल्यावर, आणि तिने मला फसवलं. आणि राणी म्हणाली, काय फसवलं? प्रेमच केलं ना त्यांनी. दादा, जगात अशा कित्येक बायका आहेत, त्या दुसऱ्याचं मूल पोटात घेऊन येतात आणि लग्न करतात, आणि दुसऱ्याचं मूल या नवऱ्याच्या माथी मारतात आणि त्याला कळतसुद्धा नाही, किंवा लग्न होऊनसुद्धा जुन्या बॉयफ्रेंडसोबत त्यांचे संबंध असतात. मग काय करायचं अशा वेळी सांगा? आणि खरं सांगायचं तर कोणीच काही करू शकत नाही. पण सपनाताईंचं असं तर काही नाही ना. आणि त्यांना मिळाली इतकी शिक्षा खूप आहे, आणि या अवस्थेत त्यांनी खुश राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांना ऐशाराम मिळाला, खायला प्यायला मिळालं, वेळेवर डॉक्टर भेटला की बाळ सुदृढ होतं का? आणि त्या खुश राहतील का? तर तसं अजिबात नसतं. प्रेग्नन्सीमध्ये एका बाईला तिच्या नवऱ्याच्या प्रेमाची, सपोर्टची खूप गरज असते. आणि जेव्हा त्याचे बाबासुद्धा त्या बाळाच्या अंगावरून म्हणजे पोटावरून हात फिरवतात बायकोच्या, तेव्हा ते बाळाला कळतं, आणि त्याला आतमध्येच कळतं की आपले आईबाबा आपल्यासोबत आहेत. मग हे सगळं जर आत्ता होणार नसेल तर जे तुमचं बाळ आहे त्याला सुरक्षित कसं वाटेल हो बाहेर आल्यावर? आणि आता राणीचं हे सगळं बोलणं ऐकून राहुल तर चकितच झाला. आणि इतक्या लहान वयात या मुलीला इतकी जगडी समज कशी आहे असं त्याला वाटायचं. आणि तो म्हणाला, राणी अगं इतकं सगळं कुठून बोलायला शिकलीस? आणि राणी म्हणाली, राहुल दादा, तुम्हाला पटते ना मी काय म्हणते? मग असं समजा की मी हे सगळं पाठ करून बोलते, अभ्यास करून बोलते, पण हे खरं आहे आणि तुम्हालाही कळतं आहे. मग तुमच्या बाळासाठी तरी सपनाताईशी व्यवस्थित बोला ना. आता तुम्ही कॉफी पिली ना तर त्यांना खूप बरं वाटेल. मग त्या खुश राहिल्या ना आतून तर बाळही खुश. आणि हे एक मानसशास्त्र असतं दादा. नाहीतर बाळ नाही तर नाखुश, चिडचिड जन्माला येईल जर आई नाखुश असेल तर. आणि राहुलनं दरवाजाच्या बाहेर बघितलं, सपना त्याला बघते की काय. तशी सपना लगेच मागं सरकली. ते राहुलनं बघितलं आणि म्हणाला, ठीक आहे, फक्त बाळासाठी, असं म्हणून त्यानं कॉफी प्यायला सुरुवात केली. आणि तिला म्हणाला, तू आमच्यासाठी इतके प्रयत्न करतेस, पण तुझं काय? तुमचे विश्वामित्र काय म्हणतात? आणि राणी हसली आणि म्हणाली, त्यांचं काही विचारू नका. त्यांच्यासाठी कोणता डॉक्टर आणावा हेच मला कळत नाही. पण आता मी सांगितले ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ताईच्या मनाला त्रास होईल असं काहीही बोलू नका हां. तुमची कामं करून त्यांना आनंद होतोय ना, तर करू द्या ना, असं म्हणून राणी हसून निघून गेली. मग राहुलसुद्धा पाठीमागे हसला. आणि बाहेर जाऊन सपनाने तिला कडकडून मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू सो मच. आणि इतक्यात राणीच्या नवऱ्याच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज आला, म्हणजेच रोहित कुमार. आणि राणीनं बाहेर बघितलं, सपनानंही बघितलं, तर हा फक्त पॅन्ट आणि पांढऱ्या बनियनवर पायऱ्या चढत होता आणि शिट्टी मारतच आत येत होता आज. आणि कसला हँडसम दिसत होता आणि खूप हॉट. आणि सपना खाली मान घालून त्याच्याकडे न बघता तिथून निघून गेली राहुलच्या कॉफीचा मग घ्यायला. आणि ती गुपचूप कप उचलायला गेली. राहुलनं तिच्याकडे बघितलं आणि काहीच न बोलता पुन्हा खाली बघितलं. सपनानं गुपचूप कप उचलला आणि राहुलकडे बघत बघत निघाली. इतक्यात तिची दिशा चुकली आणि बेडचा कोपरा तिच्या गुडघ्याला लागला आणि ती बेडवरच पोटावर पडणार. इतक्यात घाबरून राहुलनं लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिला मिठीत पकडली आणि म्हणाला, काय चाललंय? तुझं लक्ष कुठे आहे? आता काही झालं असतं तर? आणि सपना घाबरली होती आणि ती म्हणाली, सॉरी राहुल, ते मी तुमच्याकडेच बघत निघाले होते आणि असं झालं.
राहुल म्हणाला, मला काय पहिल्यांदाच बघतेस का? स्वतःकडे लक्ष दे आणि काहीच काम करण्याची गरज नाही, आराम कर, असा तो फार सौम्य भाषेत बोलला. आणि सपना त्याच्या इतक्या छान बोलण्यानं हसून निघून गेली आणि म्हणाली, खरंच लाखात एक आहेत राहुल, वर्ल्ड बेस्ट हजबंड. फक्त एकदा माफी द्या राहुल, मग आयुष्यभर तुमची दासी बनून राहील. आणि राहुल इकडे म्हणत होता, पुन्हा धडपडणार नाही, हिच्यावर लक्ष ठेवायला हवं. आणि मग रोहित मात्र शिट्टी मारतच आला आणि राणीला फार हक्कानं म्हणाला, राणी, गाडीच्या डिकीतून माझा शर्ट घेऊन ये, असं म्हणून तिच्या अंगावर चावी फेकलीच. आणि राणीनं ती चावी घेतली आणि त्याच्या हॉट बॉडीकडे बघून म्हणाली, पण तुम्ही असे उघडे का आलात? आणि खुश होऊन तो म्हणाला, आज कोणाला तरी माती चारली, असं म्हणून बेडरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये शिरला. आणि आज असला काय भन्नाट आणि इतका चांगला मूड आहे यांचा, असं तिला वाटलं. पण रोहितला ना कुणाची जिरवली की खूप आनंद व्हायचा, कारण माणूसच तसला होता, आडवा आणि जिरवा, पक्का राजकारणी व्यक्तिमत्व. आणि राजकारणात कुणाचं ऑपरेशन कसं करायचं आता राहुल चांगलं शिकायला लागला होता. मग राणी गेली, डिक्कीतून त्याचा शर्ट घेऊन आली. त्यावेळी रोहित त्याच्या बाजूला मोबाईल चार्जिंगला लावून झोपलेला होता आणि मोबाईल बघत होता. मग राणी त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, सर, तुमच्यासाठी काय आणू? आणि तो लगेच म्हणाला, कसं ओळखलंस माझ्या मनातलं? मला ना आता लिंबू सरबत घेऊन ये. मग तिने त्याला लिंबू सरबत दिला आणि लिंबू सरबत पिऊन तो लगेच तसाच झोपला. आणि राणी म्हणाली, तुमचा मोबाईल चार्जिंग झाला असेल तर मी माझा लावू का? आणि तो म्हणाला, हो, लाव. आणि आता राणी त्याच्याजवळ मोबाईल चार्जिंगला लावायला गेली आणि तिनं खाली वाकून चार्जरची पिन घ्यायला गेली. आणि राणीचे केस रोहितच्या चेहऱ्यावर आले. तसा तो वैतागून ते केस झटकणार इतक्यात राणीच्या मोबाईलला त्याचा हात लागला. आणि काय झालं, कसं झालं काय माहीत, पण दोघंही झटापटीत सापडले. राणी लटपटली आणि त्याच्या अंगावर कोसळली, पण अर्धी कोसळली छातीपासून वर. आणि आता रोहितनंही तिला अर्धच पकडलं. दोघेही जमिनीवर कोसळले आणि आता राणी खाली आणि रोहित अर्धा तिच्यावर. असं काहीचं रोमॅन्टिक दृश्य ते होतं. आणि राणीचं केस रोहितच्या तोंडामध्ये अडकले आणि राणी भांबावून गेली होती आणि घाबरून ते केस काढायला तिनं हात पुढे केला. तसं रोहितनं तिचा हात पकडला आणि तोच हात त्यानं स्वतःच्या छातीवर घट्ट दाबून ठेवला. आणि तिच्या डोळ्यात बघून तो काहीतरी शोधत होता. राणीच्या हृदयाची धडधड आता फार वाढली होती आणि ही अनपेक्षित जवळीक नाही म्हटलं तरी तिला आवडत होती. आणि रोहितलाही आवडत होती की काय कुणास ठाऊक, तो तिच्यापासून दूर जातच नव्हता. इतक्यात सपना आली आणि तिला कोणीच दिसलं नाही बेडवर आणि इकडे तिकडे. त्यामुळे तिने हाक मारली आणि म्हणाली, राणी, अगं हा बहुतेक भाऊजींचा रुमाल आहे, तो द्यायला आले मी. तसं दोघेही भानावर आले आणि बेडच्या पाठीमागून उठून उभा राहिले. आणि दोघांचेही चेहरे आता गोरे मोरे झाले होते. आणि सपनानं ते पाहिलं आणि सॉरी सॉरी असं म्हणून हसून निघून गेली. आणि मग राणीही म्हणाली, सॉरी सर. आणि रोहित पण म्हणाला, सॉरी राणी. आणि रोहित बाहेर गेला. जानकी म्हणाली, रोहित, अरे राणी कुठे आहे? आणि सपना म्हणाली, आई, राणी येईल ना पाठीमागून, लिपस्टिक वगैरे ठीक करून येत असेल, हो ना? तशी जानकी हसली आणि म्हणाली, असं काय? आणि रोहितही हसला आणि म्हणाला, असं काहीच नाही. मग आता संध्याकाळ झाली आणि आजही राणी तशीच त्याच्याकडे पाठ करून झोपली. आणि रोजच्या सारखाच तिची मस्करी करत खाटाळपणा करण्यासाठी तो तिला म्हणाला, राणी, आज तुला माझ्याकडून काय हवं आहे का गं? तुला हवे असेल तर मी देतो बरं का. आणि राणी गप्पच होती. त्यानं आता दोघांच्या मधल्या उशा काढल्या आणि तिला फार रफ टच करत स्वतःकडे वळवलं. राणीनं सुद्धा आता त्याच्या डोळ्यात काहीतरी दिसतंय का दुपारच्यासारखं हे बघण्यासाठी त्याच्याकडे बघितलं. आणि त्यानं मात्र तिच्याकडे बघून भुवया उडवल्या आणि म्हणाला, काय काहीतरी हवं आहे का तुला, तुझा हक्क वगैरे? तर मी देतो, असं म्हणून रोहितनं टी शर्ट काढला. आणि राणी म्हणाली, सर प्लीज घाला कपडे, तुम्हाला मनापासून करायचं असेल तर जवळ या, नाहीतर नको. आणि रोहित म्हणाला, राणी, माझ्या मनात हे असलं येणं शक्य नाही आणि म्हणून मला वाटतं की तू माझी अपेक्षा करू नकोस. मग यानंतर मी तुला असलं काही बोलणारही नाही, आपण आपल्या बॉन्डप्रमाणे राहूया. आणि राणी निराश होऊन त्याच्याकडे पाठ करून म्हणाली, ठीक आहे.
मग रोहितनं पुन्हा दोघांच्यामध्ये उशा ठेवल्याच नाहीत आणि राणीनं सुद्धा सकाळपर्यंत तिची लिमिट क्रॉस केली नाही. आणि मग दोघेही आता उठले. कॉलेजमध्ये आज व्हॅलेंटाईन डेचा नुसता धुमाकूळ होता. सगळीकडे रोमॅन्टिक वातावरण होतं. मेघनासुद्धा जरा चांगली साडी घालून आली होती. कॅन्टीनमध्ये कॉलेज सुटल्यानंतर मुलं मुली एकमेकांना प्रपोज करत होते, गिफ्ट देत होते, घेत होते. राणी मात्र शांत होती. मनोज तिच्याकडे आला आणि म्हणाला, मग आजचं काय प्लॅनिंग आहे? आणि राणी निराश होऊन म्हणाली, काहीच नाही. आणि मनोज म्हणाला, ते बघ मेघना मॅडम, मी मगाशी ऐकले त्या रोहित सरांना प्रपोज करण्याची तयारी करत आहेत. आणि राणी तुला ते चालणार आहे का? आणि राणी निराश होत म्हणाली, करू दे, कोणाला किती प्रयत्न करायचे तितके करू दे. माझ्या इतके तर प्रयत्न कोणीच केले नाहीत ना. आणि हा माणूस कोणाच्या जाळ्यात सापडणार नाही मला माहीत आहे. त्यामुळे मॅडमला सुद्धा प्रयत्न करू दे, त्याच तोंडावर आपटतील. आणि मग मनोज तिला म्हणाला, तू खूप अपसेट आहेस गं, चल आपण काहीतरी खाऊया. आणि ती नको म्हणाली. आणि मनोजने तिच्या हाताला पकडून ओढलं आणि तिला घेऊन गेला. आणि रोहितनं ते पाहिलं. आणि आज व्हॅलेंटाईन डे, यांचं काही प्लॅनिंग आहे की काय? मी राणीला जवळ येऊ देत नाही, मग ती मनोजसोबत पुन्हा काही करणार नाही ना, अशी शंका त्याच्या मनात आली. आणि मग त्यानं लगेच बेलच द्यायला लावली आणि सरळ तिसरा पिरियड लवकर भरवून टाकला. मनोज आणि राणीला कॅन्टीनमधून परत बोलवण्यासाठी त्यानं ही आयडिया केली. आणि मनोज म्हणाला, हे काय, आत्ताच तर आलो आपण इथं, 15 मिनिटातच ब्रेक संपला, पण असं कसं झालं? आणि कॉफी कॅन्सल करून दोघेही तिसरा तास गाठायला वर्गात आले. आणि रोहित मनात हसला. मग मेघना मॅडम रोहितला कॉलेज सुटताना म्हणाल्या, सर आज तुम्ही संध्याकाळी काय करताय, फ्री आहात का? आणि रोहित म्हणाला, नाही, मला अजिबात वेळ नसतो, मला काम आहेत, असं म्हणून तो निघून गेला. आता घरी येताना राणी सगळीकडे बघत होती. सगळे कपल होते. तिलाही वाटायचं की हा दिवस साजरा करावा. या दिवशी तुटलेली नातीसुद्धा जोडली जातात. मग आपणही प्रयत्न करावा. मग राणी घरी गेली आणि तिनं सपनाला पाहिलं तर ती खुश होती. आणि ती म्हणाली, राहुल दादा तुमच्याशी बोलले का ताई? सपना म्हणाली, नाही बोलले, पण मी आज प्रयत्न करणार आहे. असं म्हणून राहुलची बेडरूम पूर्ण फुलांनी सजवत होती सपना. आणि म्हणाली, माझ्यासाठी नाही पण आमच्या बाळासाठी तरी ते हे ॲक्सेप्ट करतीलच ना, मी खुश राहावं म्हणून. कारण रोज डब्यातली चिठ्ठी ते ॲक्सेप्ट करतात, मग बेबीवर प्रेम करतात, मग बेबीच्या मम्मीवर सुद्धा करतील. आणि सपनाचा आनंद बघून राणीला छान वाटलं. आणि सपना म्हणाली, राणी तू पण तयारी कर. राणी म्हणाली, काय करू तुम्हीच सांगा. आणि सपना म्हणाली, कदाचित आज काहीतरी घडेल तुमच्यात असं मला वाटतंय, आणि मी तुला एक टिप देऊ का? असं म्हणून सपनानं राणीला कानात काहीतरी सांगितलं आणि म्हणाली, मी सांगितलं तशी स्पेशल रेडी हो, मग बघ तुला बघून रोहित भाऊजी पागळतील. आणि आता राणीला सुद्धा उमेद वाटली. ती सुद्धा तिच्या रूममध्ये व्हॅलेंटाईन डेची तयारी करायला गेली. आणि तिने विचार केला की आज हे कसेही वागले ना तरी सहन करण्याची ताकद माझ्यात येऊ दे. निदान आमच्या नात्याला सुरुवात तरी होईल. त्यासाठी मी सुद्धा नशा केली तरी चालेल, म्हणजे दोघेही नशेत असू. आणि इकडे संध्याकाळी रोहित एकटाच घरी निघाला, कारण राहुल दुपारीच मुंबईला गेला. आणि हे फक्त सपनाला माहीत नव्हतं. आणि तिचं प्लॅनिंग तर फूस होणार होतं. आणि मग रोहित घरी येत असतानाच अचानक त्याला मेघनाचा फोन आला. आणि ती ओरडून म्हणाली, सर मला वाचवा, सर प्लीज तुम्ही लवकर या. रोहित म्हणाला, पण झालं आहे काय? आणि तुमचा आवाज इतका घाबरल्यासारखा का येतोय? आणि ती खोटं बोलत म्हणाली, सर मला काही गुंडांनी पकडलं आहे, तुम्ही पटकन तिकडे या. आणि आता ती मुलगी आहे, वेळ संध्याकाळची आहे, तिला काही झालं तर केवढ्यात पडेल, म्हणून रोहित पटकन तिकडं गेला. आणि हाक मारायला लागला तर कोणीच नव्हतं, पूर्ण अंधार होता. आणि तो मेघना मॅडम म्हणून हाक मारत होता. आणि अचानक लाईट लागली आणि मेघनानं पाठीमागून त्याला मिठीच मारली. तसा रोहित फार दचकला. आणि मेघना सरळ म्हणाली, रोहित आय लव्ह यू. आणि रोहित हे सगळं ऐकून शॉक झाला. त्यानं पाठीमागे वळून तिच्याकडे बघितलं तर रेड कलरचा अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून मेघना त्याच्यासमोर उभा होती. खूप सारा मेकअप केला होता, केस मोकळे सोडले होते आणि ती खूप बोल्ड दिसत होती. आणि तो म्हणाला, हे सगळं काय आहे मेघना मॅडम?
आणि मेघना म्हणाली, फक्त मेघना म्हण रोहित, तुझी मेघना. रोहित, आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप आधीपासून प्रेम करते आणि तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. आणि रोहित म्हणाला, म्हणजे तुम्ही इथे मला खोटं बोलून बोलवलीत का? ते गुंड वगैरे काहीच नव्हतं. आणि मेघना म्हणाली, नाही तसं काहीच नाही, फक्त तुला बोलवण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि रोहित, तू मला खूप आवडतो. मी तुला आवडत नाही का? मी कॉलेज जॉईन केलं फक्त तुझ्यासाठी आणि मला तुझ्याशी लग्नसुद्धा करायचं आहे. असं हे सगळं बोलत होती आणि रोहित तिच्याकडे फक्त रागात बघत होता. तिच्याकडून त्याला ही कधीच अपेक्षा नव्हती आणि तो काहीच बोलत नव्हता. म्हणून मेघनानं त्याला समोरून मिठी मारली आणि तो चिडला आणि तिला ढकलून देत म्हणाला, हाव डेअर यू. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? आणि ती बेभान होत म्हणाली, नाही, मला काहीच कळत नाही. मला फक्त तू दिसतोस आणि मी किती दिवस धीर धरू. मला तू हवा आहेस रोहित. आज मी तुला मिळवणारच. असं म्हणून मेघना जबरदस्ती त्याच्या ओठांकडे किस घ्यायला निघाली आणि रोहितनं तिच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, नॉनसेन्स, लाज नाही वाटत असं वागायला? आणि माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे माझा नाद सोड. माझी बायको माझी घरी वाट बघत आहे आणि हे असले नखरे बंद कर, नाहीतर कॉलेज सोड, फुलिश गर्ल. आणि उद्यापासून माझ्या नजरेला नजर मिळून माझ्यासमोर उभं राहायचं नाही, कळलं? असं म्हणत तो रागात तिला पाठ दाखवून निघाला. आणि आता त्याचं लग्न झालं हे ऐकून तिच्या पायाखाची जमीनच सरकली. आणि कधी झालं लग्न याचा ती विचार करायला लागली. आणि रोहितला वाटलं, हिच्यापेक्षा तर ती राणी बरी. इतके दिवस माझ्यासोबत असून स्वतःवरचा ताबा सोडला नाही तिनं. मी तयार आहे आत्ता, पण ती तयार नाही. एकतर्फी संबंध ठेवायला याचा अर्थ ती किती संस्कारी आहे. तिनं कधीच असले घाणेरडे कपडे घालून मला वश करण्याचा प्रयत्न केला नाही. बायको असूनसुद्धा तिनं तिच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि माझ्याशी लग्न करून बिचारी यातना सोसत आहे. आणि ही मूर्ख मेघना. असं म्हणत तो घरी वैतागत आला. आणि राणीविषयी सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात मेघनाच्या अशा वागण्यानं तयार होत होता आणि तिच्यापेक्षा राणी खूप सरस आहे असं त्याला वाटलं. पण आता त्यानं घरी जाऊन बघितलं तर तिथंही लाईट ऑफ होती. त्यानं बघितलं तर राणी झोपली होती. मग तो फ्रेश झाला आणि ती झोपली आहे म्हणून तसाच उघडा टॉवेलवर बाहेर आला. राणीनं हळूच त्याला बघितलं, ब्लँकेट झटकून टाकलं आणि तिनं त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली, तीही अगदी पूर्ण मनापासून. आणि आताही रोहित दचकला आणि जगातल्या सगळ्या मुलींना आज काय झालं हे त्याला कळेना. आणि राणी त्याच्या पाठीवर मान टेकून डोळे झाकून म्हणाली, अहो, आय लव्ह यू. आज तुम्ही काहीही म्हणा, काहीही करा, मी माघार घेणार नाही. तुम्ही तर तयार आहात ना? तर मीही तयार आहे. आता मला भीती नाही वाटणार तुमची. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली. असं म्हणून राणीनं तिचे ओठ त्याच्या पाठीवर टेकवले आणि तिची छाती त्याच्या पाठीला घट्ट घट्ट दाबली. तसं त्याच्याही शरीरात रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या. आणि बहुतेक आता राणीला मी नाही म्हणू शकत नाही, कारण तिची मनाची तयारी आहे कशाही अवस्थेत मला स्वीकारायची. आणि मी तिला शब्द दिलाय आणि मला तो शब्द पूर्ण करणं गरजेचं आहे असं वाटून त्यानं हाताच्या मुठी आवळल्या. आणि माझ्या मनाविरुद्ध का असेना, पण तिला तिचा बायकोचा हक्क द्यावाच लागेल असं वाटून त्यानं मागे बघितलं तर राणीसुद्धा खूप शॉर्ट ड्रेस घालून तसेच लाल ओठ करून केस मोकळे सोडून तिच्यासमोर उभी होती. आणि इथे राणी फसली. तिचीही एक चूक झाली, कारण तिनेसुद्धा त्या मेघनासारखाच रेड ड्रेस घातला होता आणि राणीच्या जागी रोहितला ती मूर्ख मेघना दिसली. आधीच ती त्याच्या खूप खूप डोक्यात गेली होती, कारण तिच्याविषयी त्यानं कधीच इमॅजिन केलं नव्हतं असलं काही, की ती असं वागेल आज. आणि तो तिला म्हणून आला होता की माझं लग्न झालंय. पण आता राणीच्या जागी त्याला मेघनाच दिसली आणि त्याच्या डोक्यात राग गेला आणि तो राणीकडे रोखून बघायला लागला. राणी मात्र लाजून खाली बघत होती आणि तो सुरुवात करणार नाहीच, आपणच सुरुवात करावी म्हणून मेघनासारखीच राणीसुद्धा त्याच्या ओठांकडे तिचे ओठ घेऊन गेली. आणि रोहितनं मेघनासारखंच तिच्याही एक खाडकन कानाखाली लावती आणि बिचारी राणी पटकन जमिनीवर पडली. आणि रोहित रागात म्हणाला, लाज वाटते मला तुम्हा सगळ्या मुलींची. तुम्ही इतक्या उतावळ्या असता की शरीर सुखासाठी काहीही करायला तयार असता. मग जर शरीर सुखच पाहिजे तर मीच कशाला हवं तुम्हाला? बाहेर जाऊन शेण खा. तीसुद्धा मूर्ख आणि तूसुद्धा मूर्ख. ती माझी कोणीच नाही म्हणून मला आकर्षित करण्यासाठी तसा घाणेरडा अवतार करून आली.
पण तू बायको आहेस ना माझी. मग हा परपुरुषांना आकर्षित करण्यासाठी करतात तसा वेश्येसारखा अवतार का केलास? असं म्हणून रोहितनं तिची लिपस्टिक पुसली, तिचे केस विस्कटून टाकले, तिच्या डोळ्यांचं काजळसुद्धा पुसून टाकलं त्यानं आणि म्हणाला, इतकं सगळं करायची काहीच गरज नव्हती. मी येतोय ना तुझ्याजवळ, मग मला असलं काही आवडत नाही. असं म्हणून रोहितनं राणीचा अपमान केला आणि रागारागात कपडे घालून झोपला. आणि राणीचा मात्र खूप खूप अपमान झाला आणि ती तिथेच भिंतीला टेकून पोटात पाय घेऊन रडायला लागली. आणि तिचं नेमकं काय चुकलं आणि त्यानं नेमका कोणाचा राग तिच्यावर काढला हेच तिला कळत नव्हतं. आज तिला जे हवं होतं ते सुख तिच्या पदरात पडणार होतं. तिनं फक्त बायको म्हणून आज हट्ट केला असताना तर तो ॲक्सेप्ट करणारच होता तिला. पण स्वप्नाचं ऐकलं आणि हा अवतार केला आणि तिला कळत नव्हतं की याच्यासमोर कसं वागावं. राणीचं मन आता रोहितपासून फार दूर गेलं आणि ती तशीच रडत बसली. मग सकाळ झाली. राणीनं त्याला तिचा चेहरा दाखवला नाही. त्यानंही तिचा चेहरा न बघता नाश्ता न करता कॉलेजला निघून गेला आणि राणीनं सुद्धा तिची बॅगच भरली आणि जानकीला म्हणाली, आई मी काही दिवसांसाठी आईकडे जाऊ का? मला तिची आठवण येते. आणि आता तिचा चेहरा बघितला आणि जानकी म्हणाली, ठीक आहे जा. तुला गाडी सोडायला येईल की रोहितला सांगू? आणि राणी म्हणाली, नको आई मी रिक्षानं जाते. आणि राणी रिक्षात बसली. तिनं त्या घराकडे बघितलं आणि पुन्हा या घरात येईन की नाही माहीत नाही असं म्हणून डोळे पुसले आणि निघून गेली. आणि आता काय होईल पुढं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि एक नवीन टर्निंग पॉईंट येणार आहे स्टोरीमध्ये. थँक्यू सो मच.